नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. आज भोंदूबाबा खरातला नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी मागण्यात आली. याचं कारण होतं त्याचे आर्थिक स्रोत. त्याच्या आर्थिक स्रोत आणि त्याचे असलेले कॉन्टॅक्ट याची पडताळणी करण्यासाठी SITने 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे. आणि याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई आहेत. ताई, लोकमतमध्ये आपलं स्वागत. हातात तुम्ही पेपर बघत आहात, त्या पेपरवर काही ठराविक नेत्यांचे फोटो, भोंदूबाबाचे फोटो आहेत. नाही, मी परवा दिवशी केसरकर आणि चाकणकर यांच्याबद्दल मांडणी करायला आग्रही होते. पैकी मला वाटतं आता चाकणकरांचा विषय बऱ्यापैकी मार्गी लागलाय. आज चाकणकरांना समन्स बजावलंय, चाकणकरांची चौकशी होईलच. परंतु काल केसरकर असं म्हणाले की त्यांच्या विरोधात काहीतरी कट कारस्थान होते. कशाला कोणी कट कारस्थान करेल? काय केसरकरांचा माझा काही बांधायला बांध आहे काय? परंतु ज्या पद्धतीने केसरकरांचे फोटो दिसतात, केसरकरांनी उत्तर दिलं पाहिजे ना की MIDC मध्ये सगळीकडे जेव्हा माणसं दिसतात, हे चौघेच इथे काय करतायत आणि हा एकच फोटो, विशेषतः हा जो नामकरण आवारी आहे, हा इथे काय करत आहे? हा जो नामकरण आवारी आहे हा जगदंबा पतसंस्थेचा प्रमुख आहे. हा शिवनिका ट्रस्टवर पण होता. हाच माणूस जो आहे हा स्टाईसशी संबंधित आहे. हा माणूस, लोक सांगतात की हा खरेदी विक्री रिअल इस्टेटमधले जी कामं असतात त्याच्याशी पण संबंधित आहे. त्यामुळे हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करत आहे? केसरकर जर फक्त दर्शनासाठी आले ईशानेश्वरला, तर केसरकर या माणसाला एंटरटेन का करतायत? एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री आवारेला एंटरटेन का करतोय आणि त्याला एंटरटेन करताना मध्ये खरात काय करतोय? त्याच वेळेला चाकणकर काय करतात? या फोटोत हे 4 माणसं दिसतात. याचं कारण काय? एकदा केसरकरांनी सांगितलं पाहिजे आणि केसरकरांची चौकशी झाली पाहिजे. केसरकर जेव्हा म्हणतायत ना की मी एकटाच कुठे आहे, 39 लोक आहेत, तर ठीक आहे ना, 39 लोक आहेत, नावं सांगा तुम्ही. कोण 39 लोक आहेत? दूध का दूध, पाणी का पाणी, कोणीही असू देत, नावं पुढे आली पाहिजेत, तुम्ही नावं सांगितली पाहिजेत. खरं तर रुपाली चाकणकर यांना SITने जे आहे ते समन्स बजावल्याचं देखील कळतंय. तुम्ही 2 दिवसापूर्वी आल्या होत्या, पोलीस आयुक्तांना भेटल्यात, SIT प्रमुखांना भेटल्यात. तुम्हाला वाटतं या प्रकरणामध्ये अजून उलगडा जो आहे तो समोर येईल? रुपाली चाकणकर यांना बोलवण्यात आलं, केसरकर देखील येतील. मला वाटतं या नामकरण आवारेला जर ताब्यात घेतलं तर बऱ्यापैकी गोष्टी पुढे जातील. कारण याच्याकडे खूप साऱ्या आर्थिक उलाढालीची माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे केसरकरांची तर चौकशी झालीच पाहिजे, पण नामकरण आवारे जो आहे याला सुद्धा ताब्यात घेतला पाहिजे. आणि याच्याकडून सगळ्या प्रकारच्या, कारण हा शिवनिका ट्रस्टवर होता, हा जगदंबा पतसंस्थेशी संबंधित आहे आणि हा माणूस टाईसशी संबंधित आहे. त्यामुळे काय जगदंबा पतसंस्थेत कोणाचे पैसे येत होते का? ते पैसे ब्लॅकचे व्हाईट होत होते का? नेमका काय व्यवहार होता? अनेक ठिकाणी जे जागेचे व्यवहार आहेत ते जागेचे व्यवहार करताना सुद्धा लिहून देणार लिहून घेणार मध्ये सुद्धा आवारेचा रोल दिसतोय. त्यामुळे आर्थिक उलाढालीत याचा काय हस्तक्षेप आहे, याचा नेमका कुठे कुठे संबंध येतो हे आलं पाहिजे. खरं तर 2022-23ला हा जो भोंदूबाबा खरात आहे तो देखील या जगदंबा संस्थेवर चेअरमन म्हणून पदावर होता. तर आपल्याला असं वाटतंय का मोठ्या आर्थिक किंवा काही याच्यामध्ये की मला असं वाटतंय, अर्थात त्याची चौकशी पोलिसांनी करावी, परंतु जे सध्या जे समोर येते ते याच पद्धतीचं आहे. अवघ्या 3 दिवसाचा त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे. साधारण पहिले भोंदूबाबा खरातला पहिले 7 दिवस, नंतर 5 आणि आता 3 दिवस. वकिलांनी असं देखील सांगितलं का हा तपासामध्ये सहकार्य करत नाहीये. तर पुढच्या 3 दिवसामध्ये जर त्यांनी महत्त्वाची माहिती दिली नाही, त्याचे जे, कारण की एक माणूस एवढ्या महिलांवर अत्याचार करू शकत नाही, 2,000 कोटी रुपयाची संपत्ती जी आहे ती गोळा करू शकत नाही. तर ह्यामध्ये कुठेतरी SIT असेल किंवा पोलीस असेल हे तपास यंत्रणामध्ये कमी पडतायत, कारण की ह्या प्रकरणामध्ये आरोपी हा सध्या एकच आहे. नाही नाही, आरोपी एकच आहे, परंतु एकटा माणूस करू शकत नाही. हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्या संघटित गुन्हेगारीमध्ये ही सगळी माणसं रडारवर आली पाहिजेत, ही सगळी माणसं रेकॉर्डवर आली पाहिजेत आणि त्या सगळ्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्या संबंधाने असणारी माहिती आम्ही SITला दिलेली आहे. SITचं काम आम्हाला जोपर्यंत सकारात्मक वाटतंय तोपर्यंत आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे फार तटस्थतेने बघत आहोत. जेव्हा आम्हाला असं वाटेल की नाही, काहीतरी चुकीचं घडत असेल, तेव्हा आम्ही त्याच्यावर बोलायला सुद्धा सुरुवात करू. नक्कीच. खरं तर तुमची एक स्वतंत्र यंत्रणा या पूर्ण प्रक्रियेवर, म्हणजे या भोंदूबाबावर काम करते. मोठे मोठे खुलासे तुम्ही या दरम्यान केलेले आहेत. आगामी काळामध्ये काही मोठा भूकंप पाहायला मिळेल? नाही,
आत्ता तरी माझ्याकडे जी माहिती आहे ती शेअर केलेली आहे, पण निश्चितपणे अजून 2-3 दिवसांनी मी एक पत्रकार परिषद घेईन आणि त्यात काही नवीन खुलासे करेन. नक्कीच. खरं तर आत्तापुरता जी माहिती होती ती मी पत्रकार परिषदेमध्ये मांडलेली आहे. मात्र येत्या काळामध्ये जी माहिती असेल ती माध्यमांसमोर येईल. पत्रकार परिषदेमधनं ज्या माहिती आहे ती समोर जरी येणार असली, मात्र या खरातचे पाय जे आहे ते अतिखोलात आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे आणि ह्यामध्ये काय नवनवीन खुलासे येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रुपाली चाकणकर यांना समन जरी बजावलं असलं, मात्र केसरकर यांना देखील या ठिकाणी चौकशीसाठी बोलवावं अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.